कीर्तनाची वेळ आपली झालेली आहे. कीर्तन सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आमचे विठ्ठल राजगे चेअरमन असतील त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. मामांच्या पालखीवर मला वाटतं 7 नंबरवरती तिसरं कीर्तन आहे. उद्या माझं 14 नंबरला कीर्तन आहे. मामांच्या आशीर्वादाने मामांच्या पालख्यावरती कीर्तन चालूच असतात. या भगवंताच्या कृपेनं, या मामांच्या कृपेनं गेल्या 25 जानेवारीला या मामांचा कीर्तन करायला आमची गोष्ट आहे. पण त्या अगोदर एक मामांचा सेवक आहे. 25 जानेवारीला आदमापुरात मामांच्या मंदिरात गाभाऱ्यामध्ये कीर्तन करण्याची संधी मिळाली. ऐका, माझं सांगण्याचं तात्पर्य काय, मी मामांची सेवा केली, मला मामांनी मेवा दिला. मामांच्या आशीर्वादाने श्राद्धाची कीर्तन असू द्या, कुठलीही कीर्तन असू द्या, भरपूर कीर्तनाचे कार्यक्रम असतात. ही माझ्या मामांची असणारी माझ्यावरती कृपा आहे. कीर्तन सेवेसाठी साथ दिली ते आमचे रानंदगावचे भजनी मंडळ असतील, बरोबर का? काय नाव? जयराम महाराज. परत आमचे दादा महाराज दीक्षित गावच्या, मांडकी गावचे आमचे दीक्षित महाराज, माझे वडील हरिभक्तपरायण हनुमंत महाराज, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. माझे थोरले बंधू हरिभक्तपरायण चैतन्य महाराज सुरवसे, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. विनेकरी महाराज असतील, बघायचे असणारे कारभारी पांडुरंग दादा बंडगर, उपकारभारी प्रवीण दादा बंडगर आणि पुजारी आमचे बेनू दादा बंडगर, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. आणि आष्टी गावचे आमचे पुजारी आबाही या ठिकाणी उपस्थित आहेत. आबांच्याही चरणावरती नतमस्तक. जर कीर्तन करताना कुणाला चुकीचा शब्द गेला असेल तर उदारांतकरणाने मला क्षमा करा आणि माझ्या कीर्तनातून जेवढं चांगलं आहे तेवढं घेऊन जावा. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो, जी चांगला आहे ती घ्या, चांगला आहे ती घ्या. लोकांनी माझी चप्पल लिहिली, आणि लोक काय म्हणतात, चप्पल गेली म्हणजे 7.5 जाती. 7.5 नाही जात, 350ला काम लागतं. अंधश्रद्धा सोडा, श्रद्धा मनामध्ये बाळगा. मामांची सेवा करा. महिला मंडळ उद्या येताना मामाच्या मेंढ्यासाठी भाकरी करून आणा. ही मामाची मेंढी माऊली जोपर्यंत या शिवारामध्ये, तोपर्यंत त्या मेंढी माऊलीला चारा द्या. मामाच्या दरबारामध्ये हा आनंदाचा योग आहे, तो लुटा. सर्वांच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक. सिस्टीमवाली दादा असतील, ज्ञानेश्वर ज्ञानराज